असिलोमेट दॅट इज ऍब्सेन्स ऑफ कॅव्हिटी. देन सिडोसिलेमेट. सिडो म्हणजे काय? सिडो म्हणजे खोटं, म्हणजे कॅव्हिटी असते पण ती दिसत नाही किंवा भासत नाही, त्याला म्हटलं जातं असिलोमेट. त्यानंतर येतो सिलोमेट दॅट इज ट्रू बॉडी कॅव्हिटी, म्हणजे आपली किंवा जो ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमच्या जी बॉडी असेल त्या बॉडीमध्ये एक कॅव्हिटी आपल्याला दिसून येईल. त्यानंतर यामध्ये पुन्हा कॅव्हिटी इन टू कॅव्हिटी. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग बा आपली एक बॉडी दिसते, आपला जो ट्रंक रिजन असतो त्या ट्रंक रिजनच्या आतमध्ये एक कॅव्हिटी आहे, बरोबर ना. आणि त्या कॅव्हिटीमध्ये आणि एक कॅव्हिटी असते ज्याला आपण काय म्हणतो एलिमेंटरी कॅनल, बरोबर ना. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पार्ट आपला दिसेल, त्याला कॅव्हिटी विदिन कॅव्हिटी असं म्हटलं जातं. तर क्लासिफिकेशनचे हे काही क्रायटेरिया आपल्याला दिसून येतील, ज्यामध्ये ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, देन बॉडी कॅव्हिटी, त्यानंतर आपला दिसतं जर्म लेयर्स. आता जर्म लेअरचा अर्थ काय, तर आपल्याला माहित असेल की एव्हरी ऑर्गॅनिझम स्टार्ट्स इट्स लाईफ विथ ए सिंगल सेल. याचा अर्थ काय, तर प्रत्येक ऑर्गॅनिझमची सुरुवात म्हणूया किंवा जन्म हा सिंगल सेलने झालेला असतो. मॅमलचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं किंवा इतरही ऑर्गॅनिझम आपण बघितले तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांचा जन्म हा सिंगल सेल पासून होते. मग जी सिंगल सेल असेल ही सिंगल सेल नंतर काय होतं, तर पुढच्या डेव्हलपमेंट्स मध्ये आपण बघणार आहोत की सिंगल सेल्स दॅट डेव्हलप इन टू होल ऑर्गॅनिझम. मग हा होल ऑर्गॅनिझम मध्ये जी वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स असतील किंवा त्याची जी काही कॅरेक्टर्स असतील, ही कॅरेक्टर ही जी कॅरेक्टर्स आहेत ही कॅरेक्टर्स या सिंगल सेल मध्ये असलेला जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस काय करतो, डिटरमाइन करतो. आणि जेव्हा या ज्या डेव्हलपमेंटल स्टेजेस असतात त्या डेव्हलपमेंटल स्टेजेस मध्ये आपला बॉडीमध्ये जर्म लेअर दिसतात. लेअर्स म्हणजे आवरण. मग हे ऑर्गॅनिझम कसे आहेत, डिप्लोब्लास्टिक आहेत का. डिप्लोब्लास्टिकचा अर्थ काय होतो, दोन, डिप्लो म्हणजे दोन, दोन ब्लास्टिक दोन लेअर्स. देन ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे तीन लेअर्स आहेत. या ठिकाणी आपण क्रायटेरियामध्ये काय काय बघतोय, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर्स. त्यानंतर पुढचं क्रायटेरिया आहे सेगमेंटेशन. आपल्या बॉडीचे पार्ट पडतात काय, सेगमेंट पडतात काय. तर काही जे ऑर्गॅनिझम असतात या ऑर्गॅनिझम कशी आपल्याला दिसून येतील, अनसेगमेंटेड, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये आपला कुठल्याही प्रकारचे सेगमेंट भाग पाडता येत नाहीत, सगळी बॉडी जवळजवळ सारख्या प्रकारे दिसून येते. आणि सेगमेंटेड, सेगमेंटेड म्हणजे काय, तुम्ही गांडूळ बघितलं असेल ज्याला आपण अर्थवर्म म्हणतो, या गांडुळाच्या बॉडीमध्ये आपल्याला काय दिसतं, पार्ट दिसतील, त्याला सेगमेंटेशन असं म्हटलं जातं. तर हा पुढचा क्रायटेरिया आपला झाला. तर या ठिकाणी हे एकूण 5 आपण क्रायटेरिया बघतोय, ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर, सेगमेंटेशन. तर या क्रायटेरियानुसार आपला काय करता येतं, क्लासिफिकेशन करता येतं. आता हे जे क्लासिफिकेशन आहेत त्या क्लासिफिकेशन मध्ये आपला हे जे क्लासिफिकेशन आहेत क्लासिफिकेशन या क्रायटेरियानुसार चाललं आपल्याला दिसून येते. देन या क्लासिफिकेशन नुसार हे जे किंगडम ॲनिमेलिया आहे, एकूण 5 किंगडम्स आहे बघा. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. पूर्वी जेव्हा आम्ही बायोलॉजी शिकलोय तेव्हा 2च किंगडम होते, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमेलिया. या किंगडम ॲनिमेलिया मध्ये काय केलं होतं, बाकीचे उरलेले जे सगळे किंगडम्स होते, all these kingdoms they are included in kingdom planty. But nowadays there are 5 kingdoms: kingdom monera, kingdom protista, kingdom fungi, kingdom planty and kingdom animal. ओके, आवाज येतोय ना, आवाज येतोय ना, हॅलो. Yes, sir. Yes, sir. Then Yes, sir. the first kingdom, that is first phylum. आता या किंगडम ॲनिमेलिया मध्ये क्लासिफिकेशन मध्ये आपण त्याचे वेगवेगळे हायरार्की लेवल्स नंतर बघणार आहोत. या किंगडम ॲनिमेलिया मध्ये जो फायला येतात त्या फायलामध्ये पहिला फायला आहे पॉरिफेरा. आता हे जे क्रायटेरिया बघतोय त्या क्रायटेरियामध्ये आपण एक बघितलं होतं ॲनिमल बॉडी पॅटर्न्स किंवा बॉडी प्लेन, ज्यामध्ये आपल्याला दिसून येईल पहिलं सेल ॲग्रिगेट प्लेन. आता सेल ॲग्रिगेट प्लॅन म्हणजे काय, तर इन दिस बॉडी प्लॅन सेल्स डू नॉट फॉर्म टिश्यू ऑर ऑर्गन्स. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम असतात हे ऑर्गॅनिझम कसे असतात, सिंगल सेल्युलर आपल्याला दिसून येतील. देयर इज ए मिनिमल डिफरन्सिएशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर्स.
या ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला काय दिसून येत नाही. व्हॉट इज डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन म्हणजे विभागणी. जसं आपल्यामध्ये बघण्यासाठी आपला डोळे आहेत, ऐकण्यासाठी आपला काय कान आहे, हार्टबीट किंवा पंपिंग, ब्लड पंपिंग करण्यासाठी हार्ट आहे. तर याला आपण काय म्हणतो, डिफरन्सिएशन, हे विभागणी झाली आहे. दुसरी गोष्ट डिव्हिजन ऑफ लेबर. डिव्हिजन ऑफ लेबरचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी कामाची विभागणी आहे बघा. प्रत्येक जिभेचं काम काय, तर चव घेणे किंवा जेव्हा आपण फूड बोलस आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये त्यावेळी त्याचं हालचाल करणं वगैरे, बरोबर ना. तर ही या ठिकाणी ही डिव्हिजन ऑफ लेबर्स आपल्याला दिसतं. तसंच दुसरी गोष्ट आपल्याला दिसून येईल, डिफरन्सिएशन दिसून येईल. सेल ऍग्रिगेट प्लॅन दॅट इज सीन इन पॉरिफेरन्स. आता हे जे पॉरिफेरन्स म्हणजे जनरली स्पॉन्जेस, या स्पॉन्जेस मध्ये आपला या ठिकाणी स्पॉन्जेस मध्ये आपल्याला दिसून येईल त्याची बॉडी कॅव्हिटी दिसते. यामधला भाग असतो त्याला सिलोम किंवा बॉडी कॅव्हिटी म्हणतोय. आता याच्या हे जे स्पॉन्जेस आहेत, या स्पॉन्जेस मध्ये प्रॉपरली काय झालं नसतं, डिफरन्सिएशन हे झालं नसतं आणि डिव्हिजन ऑफ लेबर आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. आता ब्लाइंड सॅक म्हणजे कॅव्हिटी. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे काय, इन दिस बॉडी प्लॅन बॉडी इज लाईक ए सॅक. सॅक म्हणजे पिशवी किंवा कॅव्हिटी विथ सिंगल ओपनिंग, म्हणजे फक्त एकच असतं, तोंड असतं. देर इज नो ॲनस. पुढे आपण बघणार आहोत दोन ओपनिंग आहेत, माउथ आहे त्यानंतर ॲनस आहे. एका बाजूला माउथ असतं, दुसऱ्या बाजूला ॲनस आपल्याला दिसून येईल. डायजेशन इज कॅरिड आउट इन दिस सॅक लाईक स्ट्रक्चर वेअर इंजेशन अँड डायजेशन टेक्स प्लेस थ्रू सेम. ब्लाइंड सॅक, कारण एकच बाजू ओपन आहे दुसरी बंद आहे, म्हणून त्याला काय म्हटलं गेलं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, बरोबर ना. त्याच्यामध्ये माउथ मधूनच अन्न घेतलं जातं आणि जे इनडायजेस्टेड पार्ट आहे ज्याला आपण इजेशन म्हणतो, हे इजेक्ट करण्याचंही काम माउथद्वारेच केलं जातं. एक्झाम्पल, मेंबर्स ऑफ फायलम निडारिया. या निडारियामध्ये येणारे जे फॉर एक्झाम्पल हायड्रा, हे जे आहेत हे, तर ही जी बॉडी प्लॅन्स आहेत ती तीन प्रकारची आहेत. सेल ऍग्रिगेट प्लॅन, ब्लाइंड सॅक, त्यानंतर तिसरा आहे तो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. वेल नोन एक्झाम्पल आपण ट्यूब विथिन, एक बॉडी कॅव्हिटी दिसते बघ, ही बॉडी कॅव्हिटी आहे, त्यामध्ये ही दुसरी बॉडी कॅव्हिटी आहे, इथून इथपर्यंतची एक बॉडी कॅव्हिटी आणि ही दुसरी, म्हणून म्हटलं बॉडी विदिन ट्यूब विदिन ट्यूब. डायजेस्टिव्ह सिस्टम इज प्रेझेंट इन ट्यूब लाईक बॉडी कॅव्हिटी. ही होल ट्यूब आहे बॉडी कॅव्हिटी, आणि त्यामध्ये ही दुसरी ट्यूब आहे दॅट इज एलिमेंटरी कॅनल किंवा त्याला आपण गॅस्ट्रिक ट्रॅक्ट म्हणतोय. त्याला म्हणायचं ट्यूब विदिन ट्यूब. माउथ अँड ॲनस दे आर ऑन अपोजिट साइड. जनरली आपलं असं दिसतं या ठिकाणी काही वेळा एकाच बाजूला असतील किंवा पण माउथ आणि ॲनस हे सेपरेट असतात या ऑर्गॅनिझम मध्ये. वेल नोन एक्झाम्पल, अनेलिया ऑनवर्ड्स ऑल फायला शोज दिस टाइप्स ऑफ बॉडी प्लॅन. बघा, सेल ऍग्रिगेट प्लॅन मध्ये कोण येतात, फायलम पॉरिफेरा म्हणजे स्पॉन्जेस. ब्लाइंड सॅक मध्ये हायड्रा येतात. तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन मध्ये आपला अनेलिडा पुढचे अप टू मॅमल्स हे सगळ्या ग्रुप मधले ऑर्गॅनिझम्स हे आपला. मग आपण तीन प्रकारची बॉडी प्लॅन बघितली, सेल ऍग्रिगेट बॉडी प्लॅन, देन ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. त्यानंतर पुढे आपण बघतोय ती बॉडी सिमेट्री. आता या बॉडी सिमेट्री मध्ये मग असं आपण बघितलं होतं बायोलॅटरली सिमेट्रिकल, मधोमध आपण कापलं तर दोन भाग होतात. रॅडियली सिमेट्रिकल, कसंही कापा काय होईल, दोन होतील. एक्झाम्पल कोरल पॉलिप्स. देन स्पॉन्ज, या स्पॉन्ज कसंही कापला तरी दोन भाग आपल्याला दिसून येत नाही. देन पण पुढच्या पार्ट्स कडे जातोय जिथे आपण ऍक्च्युली अॅनिमल क्लासिफिकेशन आपण बघणार. आता जे अॅनिमल क्लासिफिकेशन आहेत त्या अॅनिमल क्लासिफिकेशन मध्ये पहिला फायला आपण बघतोय फायलम पॉरिफेरा. आता जो फायलम पॉरिफेरा आहे या फायलम पॉरिफेरा मध्ये यात पॉरी म्हणजे काय, पॉरी म्हणजे पोर्स. पोर्स अर्थ काय, छिद्र. त्यांच्या बॉडीवर काय असतात, छिद्र असतात. आणि फेरॉन्स म्हणजे बिअरिंग. बिअरिंग म्हणजे छिद्र असणे. त्यांच्या बॉडीवर किंवा बॉडीच्या आतमध्ये आपल्याला काय दिसतील, छोटी छोटी किंवा मोठ्या आकाराची वेगवेगळ्या आकाराची छिद्र असतील, आणि म्हणून याला पॉरिफेरा, फायलम पॉरिफेरा. आता या फायलम पॉरिफेरामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम येतात, तर या फायलम पॉरिफेरा येतो त्यामध्ये सायपा आहे, युस्पॉन्जिया आपल्याला दिसून येईल, यू लेक्टेला आपल्याला दिसून येईल, किंवा ज्याला व्हेनस फ्लॉवर बास्केट असंही म्हटलं जातं. तर यासारखे जे ऑर्गॅनिझम्स असतील हे ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये आपल्याला दिसून येतील. आता या ऑर्गॅनिझमची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत,
तर these are aquatic animals. Aquatic चा अर्थ काय, तर हे जलचर आहेत. either they may be present in fresh water or they may be present in marine water. Most of them are marine and few are fresh water. आपलं असं दिसून येतं की बरेचसे जे आहेत ते कसे आहेत, तर मरीन आहेत, यापैकी काही फक्त गोड्या पाण्यामध्ये, ज्याला आपण फ्रेश वॉटर म्हणतात. याला जनरल किंवा कॉमन वर्ड जो आहे, हा कॉमन वर्ड आपण त्याला स्पॉन्जेस असं म्हणतोय. मोस्ट ऑफ देम हॅव असिमेट्रिकल, मग असंच आपण बघितलं की यांची जी बॉडी असेल ती बॉडी सिमेट्रिकल नसते, असिमेट्रिकल असते. याचाच अर्थ यांच्यामध्ये आपण सरळ दोन भाग करू शकत नाही. बॉडी ऑफ दिस अॅनिमल कन्सिस्ट ऑफ मेनी सेल्स विथ लिटल डिव्हिजन अप. इथे आपण पहिल्या प्लॅन मध्ये बघितलं होतं की या ठिकाणी डिफरन्सिएशन, त्याच्या सेल्स असतील त्यांची विभागणी झालेली नसते. देर इज नो डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची विभागणी झालेली नसते. हेन्स देअर बॉडी इज कन्सिडर्ड ॲज ए कॉलनी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स. यांची बॉडी हा एक समूह असतो, सेलचा एक समूह. कॉलनी म्हणजे काय, समूह, वसाहत. त्यांच्या बॉडीमध्ये ह्या सेल एकत्र आलेले असतात, फक्त कामाची विभागणी किंवा त्या होमोजिनियस नसतात. तसंच ते दे आर नॉट डिफरन्शिएटेड. दीज आर सेडेंटरी अॅनिमल. सेडेंटरीचा अर्थ काय, तर कुजणारे पदार्थ खाऊन जगणारे. ऑन देअर बॉडी दे बिअर न्युमेरस मायन्यूट पोर्स कॉल्ड ऑस्टिया. यांच्या बॉडीवर अनेक छिद्र दिसतात बघा इथे. ते जी छिद्र आहेत त्याला आपण काय म्हणतो, ऑस्टिया किंवा पोर्स असं म्हटलं जातं. थ्रू विच वॉटर एंटर्स इन बॉडी. त्यांची आतली जी कॅव्हिटी आहे त्याला आपण स्पॉन्जिओसिल. स्पॉन्जिओसिल, सिल म्हणजे कॅव्हिटी, सिल म्हणजे सिलोम, सिलोम म्हणजे कॅव्हिटी, कॅव्हिटी म्हणजे आतली पोकळी. तर ह्यांचे बॉडी आहे त्या बॉडीला काय म्हटलं तर स्पॉन्जिओसिल असं म्हटलं जातं. यांच्या बॉडीवर असलेली जी छिद्र असतील त्या छिद्रामधनं पाणी आतमध्ये जातं. त्या पाण्यामध्ये असले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचं अन्न असतं. देन वॉटर लिव्स द बॉडी थ्रू सिंगल लार्ज ओपनिंग कॉल्ड ऑस्क्युलम. यांच्या बॉडीमध्ये आपलं काय दिसेल की एक छिद्र आपल्याला दिसून येईल. ते जे छिद्र असेल त्या छिद्राद्वारे एक छोटी छोटी छिद्राद्वारे काय केलं तर पाणी घेतलं जातं आणि एक मोठं छिद्र असतं ज्याला दॅट ऍक्ट ॲज ए, ज्याला आपण ऑस्क्युलम असं म्हटलं. तर हे जे ऑस्क्युलम आहे, ही बॉडीवर ऑस्टिया दिसतात, त्यामधून पाणी आत जातं आणि या ऑस्क्युलम दॅट लुक्स लाईक दॅट इज सिमिलर टू माउथ, तिथून ते पाणी काय जातं बाहेर जातं. वॉटर इज सर्क्युलेटेड इन बॉडी थ्रू कॅनल सिस्टीम. यांच्या बॉडीमध्ये काय असतं, एक कालव्यासारखी रचना असते ज्याला आपण कॅनल सिस्टीम असतो. ड्युरिंग इज सर्क्युलेशन बॉडी ऍब्सॉर्ब फूड. बघा या ठिकाणी सगळी कामं एका ठिकाणी त्या कॅव्हिटीमध्ये केलं. अन्न घेणं, त्या पाण्यामध्ये असलेले जे काही अन्न घटक असतील ते घेणं, त्यानंतर जे गॅसेस एक्सचेंज आहेत, जे रेस्पिरेटरी गॅसेस आहेत ते एक्सचेंज करणं, त्यानंतर त्यांच्या बॉडी ची फिजिओलॉजिकल प्रोसेसच्या दरम्यान तयार होणारे जे काही ज्याला आपण एक्सक्रिटरी प्रॉडक्ट म्हणतो ते एक्सक्रिटरी प्रॉडक्ट बाहेर टाकणं, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकाच ठिकाणी केल्या जातात. त्यानंतर यामध्ये आपला Spongiocele is lined by special flagellated cells called cynosis or collar cells. Heating of flagella creates water current. आता यांच्या बॉडीच्या आतमध्ये आपल्या एक स्पेशल प्रकारचे सेल दिसतील, या फ्लॅजेलेटेड सेल्स असतात. फ्लॅजेलेटेड सेल्स म्हणजे काय, ते या ठिकाणी आपल्याला दिसतं की यांच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सच्या वरती एक व्हीप लाईक स्ट्रक्चर असतं. व्हीप लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय, तर एक चापकासारखा आकार असतो ज्याला काय म्हटलं तर फ्लॅजेला असं म्हटलं. त्या ज्या फ्लॅजेला असतात त्या फ्लॅजेला काय करता येतात, बीट करता येतात आणि त्याद्वारे काय होतं त्यांच्या बॉडीमध्ये एक वॉटर करंट सप्लाय. आवाज येतोय ना, हॅलो 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 आवाज येतोय ना, हॅलो हॅलो आवाज येतोय ना. हॅलो सर. हो येतोय ओके. सर क्लिअर नाही सर हा, आता आवाज बघा. ब्रेक सर व्हॉइस ब्रेक होते. हा तो नेटचा जरा प्रॉब्लेम सर आहे. बाकीच्यांचे बघा आता, माईक बंद करायला सांगा. हॅलो ओके. बघा आपण फायलम पॉरिफेरा बघतोय, त्या फायलम तर आवाज येत पॉरिफेराची नाही. आपण कॅरेक्टर्स बघितले की त्यांची बॉडी कशा प्रकारची असते. त्यांच्या बॉडीमध्ये जी कॅव्हिटी असेल त्या कॅव्हिटीमध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या ऑर्गॅनिझम मध्ये आपला सायकॉन दिसून येईल, स्कायफा. देन सर ब्रेक होतोय आवाज. हा हॅलो आवाज काय होतोय, कट होतोय. सर आवाज ब्रेक होतोय, ब्रेक सर होतोय. आवाज ब्रेक होतोय. हा आता येतो का बघा. युप्लेक्टेका हो येतोय सर येतोय. बघा
फायलम पॉरिफेरा जो आहे, या फायलम पॉरिफेरा मध्ये जे एक्झाम्पल आपण बघतोय त्यामध्ये टायपा असेल, जर आपण सायकॉन, सर कट होतोय आवाज. सर ब्रेक होतोय आवाज. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे ऑर्गॅनिझम body of these animals is supported by calcareous or silicaceous spicules or proteinaceous spongin fiber. आता यांची जी बॉडी असते, ही बॉडी कशाने बनलेली असते? सर कट होतोय आवाज. त्यांची बॉडी जी आहे ती बॉडी कॅल्कॅरियस किंवा सिलेक्स, कॅल्कॅरियस म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिका, या कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाने यांची बॉडी काय झाली असते, बनलेली असते, किंवा यांची बॉडी प्रोटनॅसियस मटेरियलने बनलेली असते, अशाने आपण काय म्हणतो, स्पॉन्जिन फायबर. जर यांची बॉडी कॅल्कॅरियस किंवा सिलिकाने बनली असेल त्याला स्पिक्यूल असं म्हटलं जातं, आणि प्रोटनॅसियस मटेरियलने जर बनलेली असेल तर त्याला स्पॉन्जिन फायबर असं म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल रिप्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या, दे रिप्रोड्यूस असेक्शुअल. सर आवाज ब्रेक होतोय. यांचं रिप्रोडक्शन जे सर आवाज कट आहे होतोय. हे रिप्रोडक्शन असेक्शुअली, आपण पुढे रिप्रोडक्शन मध्ये डिटेल बघणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या रिप्रोडक्शनच्या मेथड आपल्याला दिसतील. सर आवाज येत नाही. सर आवाज कट होतोय. एक मिनिट हा. बघा आता येतोय का बघा आवाज? हॅलो. येस सर. हो येतोय. बघा हा जो येस सर आवाज येतोय. हा, या फायलम पॉरिफेरा मध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे ऑर्गॅनिझम्स, या ऑर्गॅनिझमचे आपण बघितलं की बॉडी कशा प्रकारे असते. त्यानंतर हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझम मध्ये त्यांचं जे रिप्रोडक्शन आहे, हे रिप्रोडक्शन असेक्शुअली होत असतं, ऍज वेल ऍज सेक्शुअली, दोन्ही प्रकारे होतं, पण मोस्टली यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन आपलं. आता हे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन इज परफॉर्म बाय फ्रॅगमेंटेशन अँड जेम्युल फॉर्मेशन. तर फ्रॅगमेंटेशनचा अर्थ काय तो थोडक्यात आपण बघू. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर त्यांची जी बॉडी असेल, दॅट बॉडी डिवाइड्स इनटू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, फ्रॅगमेंट्स मध्ये डिवाइड, अँड दॅट ईच अँड एव्हरी फ्रॅगमेंट डेव्हलप इनटू अडल्ट वन. त्यांच्या बॉडीचा जो तुकडा असेल, हा तुकडा काय होतो, हा प्रत्येक तुकडा दॅट डेव्हलप्स इनटू अडल्ट वन, त्याला काय म्हटलं गेलं, फ्रॅगमेंटेशन असं म्हटलं. तर हे जे फ्रॅगमेंटेशन आहे, या फ्रॅगमेंटेशनद्वारे यांचं रिप्रोडक्शन, असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि दुसरं जेम्युल फॉर्मेशन. जेम्युल फॉर्मेशनचा अर्थ काय, तर जेम्युल फॉर्मेशन म्हणजे काय, तर बऱ्याचदा असं दिसतं की ऑर्गॅनिझम, आपण पुढे बघणार आहोत, हे जे ऑर्गॅनिझम असतील, हे ऑर्गॅनिझम केव्हा रिप्रोड्यूस करतात, तर जेव्हा त्यांना फेवरेबल कंडिशन असते. बऱ्याचदा आपण बघतोय की पक्षी केव्हा अंडी घालतात, तर पुढचा सीझन जेव्हा फेवरेबल असेल, त्यांची अंड्यामधून जी पिल्लं आहेत, ती पिल्लं बाहेर पडल्यानंतर त्यांना अन्न मिळालं पाहिजे, म्हणजे फेवरेबल कंडिशन्स पाहिजे, तर त्या अगोदर त्यांची अंडी घालण्याची प्रक्रिया असते. तसंच आपल्याला दिसतं की काही कालावधी हा वर्षाचा त्यांच्यासाठी अनफेवरेबल असतो. तर या फायलम पॉरिफेरावर येणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, या ऑर्गॅनिझमच्याही बाबतीत असंच आपल्याला दिसून येईल. When there is unfavorable condition at that time, these organism they develop capsule around their body. त्यालाच काय म्हटलं गेलं, जेम्युल फॉर्मेशन होतं. तर या जेम्युल फॉर्मेशन्सद्वारे सुद्धा हे ऑर्गॅनिझम्स काय करतात, जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, ते कॅप्सूल ब्रेक होतं, तो ऑर्गॅनिझम पुन्हा नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होतो, त्याला रिप्रोडक्शन. ही असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड आहे. एक फ्रॅगमेंटेशन आहे, दुसरा आहे जेम्युल फॉर्मेशन आहे. त्यानंतर यांच्यामध्ये अनेक आपल्याला दिसून येतं, ज्याला आपण रिजनरेशन असतो. रिजनरेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन कशी होते, रिजनरेशन मीन्स डेव्हलपमेंट ऑफ लॉस्ट पार्ट ऑफ बॉडी, डेव्हलपमेंट ऑफ लॉस्ट पार्ट ऑफ बॉडी, दॅट इज नोन ॲज रिजनरेशन. त्या रिजनरेशन मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल हायड्रा, पुढे आपण एक एक्झाम्पल, किंवा अगदी आपल्या घरामध्ये असलेली जी पाल आपण बघतोय, त्या पालला तुम्ही मारलात की काय होते, शेपटी तोडून जाते. काही दिवसानंतर आपण बघतोय की पालीचं शेपटी पुन्हा डेव्हलप होते. आपल्या बाबतीत तसं होतं का, आपलं समजा पोट कट झालं तर पुन्हा पोट तयार होतं का, होत नाही. आपल्यामध्ये रिजनरेशन नाही. तर रिजनरेशनचा अर्थ काय, डेव्हलपमेंट ऑफ लॉस्ट पार्ट ऑफ बॉडी, दॅट इज नोन ॲज रिजनरेशन. ही जी रिजनरेशनची ॲबिलिटी आहे, ही ॲबिलिटी यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं समजा यांचा एखादा बॉडी पार्ट आपण समुद्रामध्ये बघतोय, या
आपण फायलम पॉरिफेरा बघितला. या फायलम पॉरिफेरा मध्ये सायकॉन्स आहेत, युस्पॉन्जी आहेत, युप्लेक्टेका आहे. त्यानंतर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन जे आहे, फर्टिलायझेशन इंटरनल आपल्याला दिसून येईल आणि डेव्हलपमेंट टेक प्लेस थ्रू इनडायरेक्ट लार्वल स्टेज. हा झाला फायलम पॉरिफेरा. त्यानंतर आणि एक आपण फायला बघूया, दॅट इज फायलम निडारिया. दुसरा जो फायलम आहे तो फायलम निडारिया. बघा त्याचा सी चा उच्चार हा सायलेंट आहे, निडारिया. याचं एक्झाम्पल आहे हायड्रा, ऑरेलिया, फायसेलिया, ॲडॅम्सिया, डिप्लोरिया, जॉर्जॉनिया. हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे ऑर्गॅनिझम या फायलम निडारिया. आता जो फायलम निडारिया आहे, या फायलम निडारियाचं वैशिष्ट्य काय, यांची कॅरेक्टर्स काय, तर दे आर aquatic as like phylum Porifera. These Cnidarians, they are also aquatic, mostly marine, few are freshwater forms. They are sessile or free swimming. Sessile चा अर्थ काय, तर विदाउट स्टॉक, देठ नसलेले त्याला ससाईल असा शब्द आहे. ससाईल म्हणजे विदाउट स्टॉक किंवा देठ नसलेलं. अँड दे आर फ्री स्विमिंग, पाण्यामध्ये सहज ज्यांना पोहता येणारे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून येतील. आता जे ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझम मध्ये दे शो रॅडियल सिमेट्री. यांच्यामध्ये आपण बघू शकतो की रॅडियल सिमेट्री कसंही तुम्ही कशाही प्रकारे आपण जरी त्यांचे भाग पाडले तरी काय होऊ शकतात, दोन भाग सारखे होऊ शकतात. त्याला मग काय म्हटलं गेलं, रॅडियल सिमेट्री असं म्हटलं. त्यांच्यामध्ये आपला रॅडियल सिमेट्री दिसून येते. त्यानंतर दे आर डिप्लोब्लास्टिक. डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, तर दोन कव्हरच आहेत. त्यांच्या बॉडीवर आपलं काय दिसेल, एक कव्हर दिसतं आणि त्याच्या आतमध्ये एक आपलं कव्हर दिसून येईल. त्याला म्हटलं गेलं डिप्लोब्लास्टिक असं म्हटलं गेलं. देन दे आर ब्लाइंड सॅक बॉडी. ब्लाइंड सॅकचा अर्थ आपण बघितलं होतं की ज्यांच्यामध्ये फक्त एकच ओपनिंग असतं आणि त्याच ओपनिंगद्वारे अन्न घेतलं जातं आणि तिथूनच अन्न बाहेर टाकलं जातं. त्याला म्हटलं गेलं ब्लाइंड सॅक, ओनली वन ओपनिंग. देन animals shows two body forms. आता यांच्यामध्ये दोन प्रकारचे बॉडी फॉर्म्स असतात. एकाला पॉलिप्स असं म्हटलं जातं. हे पॉलिप्स जनरली आपला सिलेंड्रिकल आकार दिसतो. आणि दुसरं वेल नोन एक्झाम्पल हायड्रा, आणि दुसरा आहे मेडुसा. हा जो प्रकार दिसतोय हा मेडुसा प्रकार म्हटलं जातं. आणि हा जो प्रकार आपला दिसेल याला पॉलिप फॉर्म असं म्हटलं जातं. पॉलिप्स सिलेंड्रिकल्स आणि मेडुसा फॉर्म्स हे अम्ब्रेला आहे. हा अम्ब्रेला सारखा भाग दिसतोय हा आपला मेडुसा फॉर्म्स, आणि हा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आपला दिसतोय ज्याला मेडुसा असं म्हटलं जातं. पॉलिप फॉर्म्स त्याचं वेल नोन एक्झाम्पल हायड्रा आपला दिसून येतो. देन मेडुसा फॉर्म वेल नोन एक्झाम्पल ऑरेलिया किंवा जेलीफिश. तुम्ही जेलीफिश बघितले असतील. त्यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे ही बॉडी कॅव्हिटी इज मेंट फॉर सर्क्युलेशन ऍज वेल एज फॉर डायजेशन. त्यांच्या बॉडीमध्ये दोन्ही ऍक्टिव्हिटी होत असतात, सर्क्युलेशनही होत असतो ऍज वेल एज त्या ठिकाणी आपला डायजेशनही प्रोसेसही घडून येत असते. हेन्स कॉल्ड गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी और सेलेंटेरॉन. यांची जी बॉडी कॅव्हिटी आहे त्या बॉडी कॅव्हिटीला काय म्हटलं गेलं, जसं आपल्या बॉडी कॅव्हिटी सुद्धा काय म्हटलं जातं, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर. गॅस्ट्रो म्हणजे डायजेशनशी रिलेटेड. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी किंवा त्याला काय म्हटलं जातं, सिलेंटेरॉन असं म्हटलं जातं. त्यांच्या बॉडीवर आपला टेंटॅकल्स दिसून येतील. टेंटॅकल्स म्हणजे काय, तर एक लांबच्या लांब चापकासारखं एक आपले रचना दिसून येईल त्याला टेंटॅकल्स असं म्हटलं जातं. किंवा काही वेळा स्टिंगिंग सेल्स. स्टिंगिंग सेल्स म्हणजे काय, तर बऱ्याचदा आपण बघतो की जे मरीन अॅनिमल्स असतील, मरीन निडारियन्स असतील, मरीन निडारियन्स काय करतात, तर त्यांना जर तुम्ही पकडायचा प्रयत्न केला तर ते तुम्हाला काय करतात, बाईट करतात. ही बाईट कशाद्वारे करतात, तर त्यांच्यामध्ये स्टिंग असतं. जसं आपला हनी बीज मधमाशा दिसतात, त्या मधमाशामध्ये एक स्टिंग असते. जेव्हा तुम्ही त्याच्यावर हल्ला करता तेव्हा ती तुमच्यावर हल्ला करते आणि ती आपल्या स्टिंगद्वारे तुम्हाला काय करते, बाईट करते. तर हे जे स्टिंग्स असतील या स्टिंगिंग सेल्स आहेत, या स्टिंगिंग सेल्सद्वारे एक पॉइझनस सिक्रेशन काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं. तसंच या स्टिंगिंग सेलचा उपयोग त्याला अँकरेज साठी होतो. अँकरेज म्हणजे काय,
तर समुद्राचा जो बॉटम असेल त्या ठिकाणी असलेली जी रेती असेल त्या रेतीमध्ये त्यांना अँकर करणं, धरून ठेवण्यासाठी त्यांना उपयोग होतोय. तसंच त्यांचा उपयोग ऑफेन्स अँड डिफेन्स म्हणजे हल्ला करणं आणि हल्ला परतवणं या दोन्ही गोष्टीसाठी या ठिकाणी आपला या टेंटॅकलचा उपयोग झाला आपल्याला दिसून येईल. आता यांचं रिप्रोडक्शन कशा प्रकारे होतं, तर जर हे जे रिप्रोडक्शन्स आहेत हे रिप्रोडक्शन दोन्ही प्रकारे झालं आपल्याला दिसून येईल, असेक्शुअली ॲज वेल ॲज सेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय बडिंग अँड रिजनरेशन. आता बडिंग म्हणजे काय ते थोडक्यात आपण बघूया. फॉर एक्झाम्पल हायड्रा. हा जो हायड्रा असेल या हायड्रामध्ये आपला या हायड्राची बॉडी आणि या बॉडीला एक छोटासा असा आउटग्रोथ आली असते, त्याला काय म्हटलं तर बर्ड असं म्हटलं. हा जो बर्ड असेल हा बर्ड either that is present outside the body or that may be present within the body. If it is present outside the body, it is known as exogenous bone, म्हणजे बाहेरचा. If it is present within body, it is known as endogenous bone. So that birds either get detached from the main body or that remains within the body. तर हा जो बर्ड असेल हा बर्ड मेन बॉडी पासून काय होतो, सेपरेट होतो आणि दॅट बर्ड डेव्हलप इनटू न्यू ऑर्गॅनिझम. हा जो रिप्रोडक्शनचा प्रकार आहे त्याला काय म्हटलं जातं, बडिंग द्वारे. आणि रिजनरेशन म्हणजे काय, मगाच मी तुम्हाला पालीचं उदाहरण सांगितलं. रिजनरेशन मीन्स डेव्हलपमेंट ऑफ लॉस्ट पार्ट ऑफ बॉडी. त्या दोन्ही प्रकारे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन काय होतं, या सेक्शुअल रिप्रोडक्शन that takes place by gamete formation. आता गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, ते जे गॅमेट फॉर्मेशन असतील, गॅमेट फॉर्मेशन दोन प्रकारचे गॅमेट होतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट्स. दे एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ पॉलिपॉइड जनरेशन विथ मेडिसॉइड. आता यांच्यामध्ये दोन प्रकारची जनरेशन असतात. जनरेशन म्हणजे काय, तरी जी दोन जनरेशन्स आहेत ती दोन जनरेशन्स आपला पूर्ण त्यांच्या लाईफ सायकल मध्ये एकदा पॉलिक फॉर्म मध्ये तो ऑर्गॅनिझम येतो, एकदा मेडिसा फॉर्म मध्ये, पुन्हा पॉलिफॉर्म पुन्हा मेडिसा फॉर्म. तर हे अल्टरनेशन म्हणजे त्याला अल्टरनेट प्रत्येक वेळी एकदा निम्म लाईफ मेडिसा फॉर्म मध्ये, निम्म लाईफ पॉलिक फॉर्म मध्ये, म्हणून त्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हटलं जातं. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड मेटाजेनेसिस. दॅट इज पॉलिप्स प्रोड्यूस मेडुसा असेक्शुअली and medusa produce polyps sexually. Example, Ovelia. तर इन दिस वे these are the निडारिया. या निडारिया मध्ये आपण ऑरेलिया म्हणजे ज्याला आपण जेलीफिश असं म्हटलं जातं, त्यानंतर निडोब्लास्ट, त्यानंतर हायड्रा, ही काही एक्झाम्पल्स. आज आपण दोन फायला बघितले, यामध्ये फायलम पॉरिफेरा आणि फायलम निडारिया. ओके, मग काही शंका असतील तर विचारा. हॅलो 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 हा, काही शंका असतील तर. सर, सेसाईल म्हणजे काय? बोला बोला हा सर, काही नाही शंका. हा, सर, सेसाईल म्हणजे काय? ससाईलचा अर्थ विदाउट सेसाईल देठा शिवाय. देठ आपण जसं फ्लॉवरला त्याचं स्टॉक बघतो, देठ बघतो ना, हा. त्याला ससाईल असं म्हटलं. आणि ससाईलचा अर्थ होतो देठ Okay, म्हणजे sir. Thank स्टॉक, you. आणि विदाउट स्टॉकचा अर्थ होतो ससाईल. मग आपण दोन फायला बघितल्या बरोबर ना. पुढच्या लेक्चरला आपण Thank उरलेले you, जे sir. फायला आहेत ते जरा वाचून ठेवा. पुढचे हो. जे फायला आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार. समजतंय ना? हॅलो हॅलो ओके ओके, सर. येस सर. हा, दोन्ही लँग्वेज मध्ये चालेल ना, इंग्लिश मराठी? हा, यस. Yes, sir. ओके, आपण आता Yes, sir. चालूया. येस सर, येस सर, होय सर. येस सर, येस सर. येस सर. Yes, sir.